खरं तर एखाद्या पक्षाची रचना कशी असते आणि जे आता विधिमंडळाचे सदस्य असतील, खरं तर सगळ्यांसाठीच ही अभ्यास करण्यासारखी एक गोष्ट म्हणता येईल की विधिमंडळाचा सदस्य असणं आणि राजकीय पक्षाचा भाग असणं यामध्ये नेमका कसा फरक असू शकतो का, हे दोन बाबी किती भिन्न असू शकतात, या सगळ्याच खरं तर अगदी बारीक सारीक गोष्ट अभ्यासासाठी म्हणून खरं तर हा खटला तितकाच महत्त्वाचा मला वाटतं ठरेल. त्याचप्रमाणे आपण कृष्णातकडे जाऊया. कृष्णात, कपिल सिब्बल पुढे म्हणतात, जे आता मनशीनं सांगितलं कपिल सिब्बल यांची मांडणी, त्याच्यामध्ये ते पुढे म्हणतात की ते अशा परिस्थितीचा विचार करत नाहीत की जिथे विधिमंडळाचा एखादा सदस्य किंवा सदस्य समूह राजकीय पक्ष बनतात आणि हाच निष्कर्ष आहे तो अध्यक्षांनी काढलेला आहे. तर काय नेमकं कपिल सिब्बलांना इथे आता काय म्हणायचं आहे? नक्की कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये की 10th शेड्यूल काय आहे, 10th शेड्यूलची व्याख्या ते विस्तृत करत आहेत आणि त्याचबरोबर 10th शेड्यूल 1B नुसार आमदार हे राजकीय पक्षाचे असू शकतात, परंतु हा आमदारांचा पूर्णपणे राजकीय पक्ष असू शकत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा ते सांगतात की आमदार हे एका राजकीय पक्षाचे असू शकतात, परंतु या संपूर्ण आमदारांचा तो राजकीय पूर्ण पक्ष आहे असं म्हणता येणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी म्हटलेला आहे. त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की जर अशा परिस्थितीचा विचार करत नाहीत जिथे विधानमंडळाचा एखादा सदस्य किंवा सदस्य समूह राजकीय पक्ष बनतात आणि हाच निष्कर्ष अध्यक्षांनी काढला आहे. आता कृपया माझ्या युक्तीवर परत येऊया असं म्हणतायत ते, आणि ते दाखवत आहेत की मी 10व्या अनुसूचीतील परिच्छेद नुसार व्याख्या जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. साधिकाली केसचा उल्लेख त्यांनी यापूर्वीच दिलेला आहे. सविस्तर बघितलेलं एका परिच्छेदानुसार राजकीय पक्ष महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार पक्षप्रमुखांना असणारे अधिकार 10(1)(ब) नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतो. म्हणजे आमदार पक्षाचे असतात परंतु पक्ष नसतो, म्हणजे आमदार म्हणजे सर्व पक्ष, हेच सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो आहे. मगाशी मनश्री म्हटल्याप्रमाणे वारंवार मुद्दे जे आहेत ते रिपीट होताना पाहायला मिळत आहेत, परंतु जो मुद्दा पहिल्यांदा मांडला गेला पहिल्या युक्तिवादाच्यामध्ये की विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे आणि राजकीय पक्ष हा वेगळा आहे, आणि आत्ता देखील त्यांचं तेच मत आहे की विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानणं ही सर्वात मोठी चूक विधानसभा अध्यक्षांनी केलेली आहे. त्यांनी 10th शेड्यूलचा जो अर्थ समजून घेणं, व्याख्या समजून घेणं ही घेतली गेली नाही. 10th शेड्यूलनुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला आपल्या पक्षप्रमुखांच्या आदेशांचं पालन करावं लागतं आणि जो व्हीप बजावला गेलेला आहे त्यानुसार व्हीपनुसार काम करावं लागतं, परंतु इथं व्हीप मात्र बदलला गेला. तो कोणत्या आधारे बदलला गेला, त्यानंतर त्यानुसार मुख्य नेतापद कोणत्या आधारे घेतलं गेलं, आणि त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने देखील यावेळी मुद्दा उपस्थित केला की खरंच मुख्य नेतापद हे कायद्यामध्ये म्हणजेच घटनेमध्ये आहे का, अशा प्रकारचं त्यांनी विचारलं गेलं. त्यामुळं या आत्तापर्यंतची जी काही सुनावणी झालेली पाहायला मिळते अगदी त्यामध्ये, कारण एक महत्त्वाचं आहे की ज्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदे यांना दिला गेला होता, त्याच पद्धतीनं आमदारांची अपात्रता निश्चित करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जे मुद्दे आधार म्हणून घेतले गेले होते, खास करून जे पुरावे म्हणून घेतले गेले होते, जे एकनाथ शिंदे यांनी मांडले गेले होते, त्याचा आधार कसा तो तकलादू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्यासाठी साधिकाली केसचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतो, कारण विधानसभा अध्यक्षांनी साधिकाली केसचा संदर्भ या ठिकाणी घेतला, त्याचा आधार घेतला आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र केले नाहीत. परंतु कपिल सिब्बल यांचं मत आहे की साधिकाली केस ही आमच्यापासून पूर्णपणे वेगळी आहे. त्या केसचा आधार घेऊन एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र न करणे ही कुठंतरी मोठी चूक आहे, कारण आमची केस वेगळी आणि साधिकालीची केस जी आहे ती पूर्णतः वेगळी आहे. कारण साधिकाली केसमध्ये प्रामुख्यानं संपूर्ण राजकीय पक्षातले फुटीचा ती केस आहे, विधिमंडळ पक्षातल्या फुटीची केस नाही आहे. आमची केस जी आहे ती केवळ विधिमंडळ पक्षातली फूट आहे. कारण यापूर्वी देखील वारंवार कपिल सिब्बल यांचं मत आहे की पक्षामध्ये कुठंही फूट पडली गेली नव्हती, राजकीय पक्षामध्ये कुठंही उभी फूट ही झालेली नव्हती किंवा संघटनात्मक बहुमत हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच होतं, तरी देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. कृष्णात, या मुद्द्यावर आपण थांबूया, कारण आता एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आजची सुनावणी सध्या संपलेली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी आता संपलेली